कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खूप चुकीचं केलंस हं अहिल्या तू आत्ता। तुझ्याकडे माझ्या विरोधात एकही प्रूफ नाहीये, मग तू मला का मारलंस? दिशा, कोण समजतेस कोण तू स्वतःला? तू कायम आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत आलीयस। तुला मोकळं सोडलं ही चूक झाली आमची। जाऊ दे, मैत्रिणीची मुलगी आहे, माफ करूया, अजून एक संधी देऊया सुधारण्याची, पण आता बास। आता पाणी डोक्यावरून चाललंय। तू आदित्यच्या जीवावर उठलीस, मला मारण्याचा प्रयत्न केलास, आणि ह्या सगळ्यात तू तुझ्या बहिणीला जीवानिशी गमावलंस, आणि तरी तुला अक्कल नाही आली। आणि मला खात्री आहे हे सगळं सुद्धा तूच घडवून आणलेस। तूच आमच्या कंपनीच्या प्रोडक्ट्स मध्ये काहीतरी केमिकल मिक्स करायला लावलेस, ज्याच्यामुळे लोकांना त्रास झाला। दिशा, ही लढाई आपल्या दोघींमध्ये। सामान्य लोकांच्या जीवाशी खेळण्याचा तुला काही अधिकार नव्हता। सामान्यांची अहिल्या देवी किर्लोस्कर चुप! काय यार तुझं? चल, केलं मी हे सगळं, मग मीच तुझ्या प्रोडक्ट्स मध्ये ते केमिकल्स मिक्स केले। मीच या गुंडांना सांगितलं इथे येऊन तुझ्या चेहऱ्यावर काळं फासायला। मग काय करणार ग तू? बोला ना शाशू, मग काय करणार आता तुम्ही? तू तर काहीच नाही करू शकत, कारण करणार तर मी आहे। उद्या गुढीपाडवा, संपूर्ण जगासाठी हा सुखाचा सण असणार आहे, पण तुझ्यासाठी उद्याचा दिवस फक्त आणि फक्त दुःखाचा असणार आहे। बघशील तू। कर, जितके प्रयत्न करायचे ते कर, पण ह्या असल्या धमक्यांना ही अहिल्या देवी किर्लोस्कर ना कधी घाबरली आहे न घाबरणार। तुझ्यासारखी संकट किर्लोस्करांच्या घराला सलाम करून जातात। वाईट शक्ती घाबरतात आमच्या वाट्याला जायला, तर तू कोण आहेस? तुझं अस्तित्व काय? घाम गाळून कष्टाने रात्रंदिवस कष्ट करून उभं केलंय हे किर्लोस्कर साम्राज्य आम्ही। हजारो कर्मचाऱ्यांचे कष्ट, लाखो ग्राहकांचा विश्वास, सत्य, प्रामाणिकपणा यावर उभी आहे ही अहिल्या देवी किर्लोस्कर। तुझ्यासारखी खोटारडी पाताळयंत्री मुलगी कशी टिकणार ग माझ्या समोर? उद्याचा सण नववर्षाचं स्वागत करण्यासाठी असतो, आणि त्याच बरोबर तुझ्यासारख्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी सुद्धा। दिशा, तुझ्या पापांचा घडा भरलाय। तू तुरुंगातून सुटशील, पण या अहिल्याच्या तडाख्यातून कशी वाचशील ग? आजचा दिवस तुझा, पण उद्या तू माझे पाय धरत असशील, आणि तरीही मी तुला माफ करणार नाही। उद्या माझ्या घरची गुढी दिमाखात उभी राहील, आणि ती उतरण्याआधी तुझ्या नशिबाची गुढी उतरलेली असेल, हा माझा शब्द आहे। आजपर्यंत तू या अहिल्या देवीची शांतता, तिचं प्रेम बघितलंयस ना? आता तिचं रौद्र रूप बघ। तयार राहा। उद्या झाल्या प्रकाराबद्दल मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करते। मोहन काका, पोलिसांना फोन कर आणि या गुंडांना त्यांच्या ताब्यात दे। पोरी, मला ना एक कोडं पडलंय। नाही म्हणजे देवी आईची मुलं स्वतः तुला न्यायला आली, पण तू काही गेली नाहीस। मला ना तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही बघ। पारू, मी माफी मागितली आहे ना तुझे, प्लीज मला माफ कर आणि चल परत। पारू यार, खरंच चुकलं माझं।
हे बघ पारू, मला मान्य आहे माझी चूक झाली आहे, पण त्याची एवढी मोठी शिक्षा मी काही ऐकणार नाहीये तुझा. तू आमच्या सोबत येतेस म्हणजे येतेस. नाही म्हणलं ना. आजे, मी जे काय बी केलं आहे ना ते त्यांच्या भल्यासाठीच केलं आहे. आता येत कसलं आलंय त्यांचं भलं? जाऊ दे ना आजे, तुला नाही कळायचं. देवी आई, पारू, मला तुझी गरज आहे. कोणाला तरी अद्दल घडवायची आयुष्यात एकदाच. मी सांगेन तसं करशील? कारण तूच एक अशी आहेस जिला विश्वासाने मी या सगळ्यात सामील करून घेऊ शकते. शक्य झालं तर ताबडतोब तिथून निघ. देवी आई, माझं अख्खं आयुष्य मी तुमच्यासाठी अर्पण केलं आहे. माझं जगणं बी तुमच्यासाठी आणि मरणं बी तुमच्यासाठी. तिकडं काय काय घडत असेल याची कल्पना आहे मला. आपल्याला काहीतरी भक्कम मार्ग काढायला पाहिजे. देवी आई, मी आत्ताच्या आत्ता इकडनं निघते. तुम्ही सांगाल त्याचप्रमाणे समज होईल. मी येते. आजी गणेशची काळजी घे ना, स्वतःची बी काळजी घे. माझ्या देवी आईंना माझी गरज आहे, आता मला जावं लागेल. बाय बाय. आत्ता तरी पोरगी म्हणत होती की काय बी झालं तरी मी अजिबात तिकडे जाणार नाही म्हणून. आणि आता तरी हे काय भलतच की. अहिल्या, ही जी मला थोबाडीत मारलीस ना ती तुला खूप महागात पडणार आहे. इतक्यांदा वॉर्निंग देऊन सुद्धा तू पुन्हा तेच केलंस. आता तू बघच, तुझी मी अशी बदनामी करेन ना की तू स्वतःच्याच तोंडात मारत घेऊन रस्त्याने फिरशील आणि मग लोक तुला वेडी अहिल्या म्हणत दगड घेऊन तुझ्या मागे फिरतील. अहिल्या, तू आता बघच तुला मी कसं उद्ध्वस्त करते ते. फायनली उद्या तुझ्या कंपनीमध्ये जे प्रोडक्ट बनतात त्यात भेसळ आहे आणि त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका आहे हे उद्या संपूर्ण जगाला कळेल. आणि मग उद्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुझ्या कंपनीला कायमचं लॉक लागेल. खूप माज आहे ना तुला तुझ्या कामगारांवर. फॅमिली मेंबर्स म्हणतेस त्यांना. उद्या तुझे हेच फॅमिली मेंबर्स तुझ्या त्या कंपनीला कायमचं लॉक लावतील आणि तुझ्या नावाने शिव्या देतील. उद्या तर पाडवा आहे, पण तो जगासाठी, तुझ्यासाठी तर तो शिमगाच समज. मज्जा येणार आहे खूप. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.